सगळ्यात पहिले मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट असतात. अ, अ, ज्याच्यामध्ये काही प्रोडक्ट असे की ती महाराष्ट्राची विशिष्टता आहे. जसं आता कोल्हापूरचा गूळ आहे, पैठणी आहे, नंतर आमचूर आहे, मिरची आहे. ही महाराष्ट्राची खूप मोठी एक ओळख आहे. परंतु त्या एवढी मोठी ओळख असून देखील जे शेतकरी आहे किंवा जे विणकाम करणारे आहेत त्यांना चांगला भाव भेटत नाही. म्हणून ते जे प्रोडक्ट आहे त्याला एक GI मानांकन असतं, ते भौगोलिक मानांकन, जॉग्राफिकल इंडिकेशन, ते नाबार्डने मिळवून दिलं. त्याचा फायदा हा झाला की जे शेतकरी किंवा जे कारागीर होते त्यांना भाव भेटत नव्हता. आता GI मानांकन मिळाल्यानंतर त्यांना खूप चांगला भाव मिळायला लागला. नंतर मी परत एक सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे जे चीफ सेक्रेटरी मॅडम आहे, नंतर नाबार्डचे जे चीफ जनरल मॅनेजर आहे, यांच्या इनिशिएटिव्हने दिल्लीमध्ये हा जो स्टॉल लावण्याचा एक सुरुवात केलेली आहे. त्याचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना किंवा कामगारांना महाराष्ट्राच्या बाहेर देखील एक मार्केट भेटायला पाहिजे आणि दिल्लीमध्ये जे महाराष्ट्रीयन आहे त्यांना देखील आपले जे महाराष्ट्राच्या वस्तू आहे त्या इझिली मिळायला पाहिजे. त्या उद्देशाने इथे हा आपण 6 स्टॉल उभारण्यात आलेला आहे. किती दिवसांचा पुढचा कालावधी हा स्टॉल आणि हा कोणते स्टॉल आहे? हा 10 ते 13 पर्यंत आपण ठेवलेला आहे. इथे गुळाचं कोल्हापूरचा गुळ आहे, त्याला GI मानांकन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर मिराजचं तानपुरा आणि सितार याला देखील GI मानांकन नाबार्डच्या वतीने मिळालेलं आहे. नंतर पैठणी जी आहे नाशिकची ती पण आहे. नंतर नंदुरबारचे आमचूर आणि मिरची हे प्रोडक्ट ठेवलेले आहे. हे APO आणि GI मानांकन आहे. तसंच एक SHG जी आहे, त्यांनी किचनमध्ये ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या त्यांनी इथे ठेवलेल्या आहे, जेणेकरून जे दिल्लीत वासी मराठी आहेत त्यांना त्यांची रिक्वायरमेंट सगळी पूर्ण व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. पण याच्या पाठीमागं जरी लोक काही पदार्थ घेत असतील तर त्याच्या किमती काही तुम्ही ठरवून दिल्या आहेत. कारण काय की आमचा अनुभव असा आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही स्टॉल आहेत, बिलकुल. परंतु त्याच्या किमती आवाच्या सव्वा आहेत, खूपच किमती आहेत. त्यामुळे सामान्याच्या आवाक्याच्या बाहेरच्या या किमती आहेत. नाही, बिलकुल तुम्ही खूप चांगला प्रश्न मांडला इथे. तर मी इथे सांगू इच्छितो की इथे जे काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या एकदम ओरिजिनल आहेत आणि त्याचे भाव देखील एकदम रिझनेबल ठेवलेले आहे. हा आम्ही जो इथे स्टॉल ठेवलेला हा काही पैसे कमवण्याच्या उद्देशाने न ठेवता आपले जे महाराष्ट्रीयन कामगार किंवा APO शेतकरी बंधू आहे त्यांना दिल्लीमध्ये मार्केट भेटावं ह्या उद्देशाने ठेवलेलं आहे. त्यामुळे जे रेट्स ठेवलेले आहे ते अगदी रिजनेबल आहे आणि त्या वस्तूंची एकदम शुद्धता ही आम्ही पूर्ण चांगल्या पद्धतीची आहे, याचं आम्ही इन्श्योर केलेलं आहे. ये प्रोग्राम 10 से 13 तारीख तक हमने महाराष्ट्र सदन में करा है. इसमें हमारे महाराष्ट्र की GI टैग वाली जो वस्तुएं हैं जिनका पूरे देश में नाम है, तो उनका एक रिप्रेजेंटेशन है यहाँ पे. ऑनरेबल CS मैडम नाबार्ड के चेयरमैन, उनकी इनिशिएटिव से ये स्टॉल हम यहाँ पे उभार पाए हैं. इसमें पैठनी साड़ी, हल्दी, सांगली के जो प्रोडक्ट्स हैं, गुड़ है, साथ में तानपुरा मिरज का, उस तरह की चीज़ों को यहाँ पे रखा गया है. एंड हमें पूरी उम्मीद है कि यहाँ पे फुटफॉल होगा, लोग आएंगे तो इन चीज़ों को एक प्रचार प्रसार भी मिलेगा. बिक्री के साथ ही प्रचार प्रसार भी इसमें मिलने की हमें बहुत ज़्यादा संभावना है. लोगों को क्या कहेंगे, अपील करेंगे आप यहाँ के दिल्ली के जो मराठी लोग हैं? दिल्ली के मराठी लोगों को मैं ये अपील करूँगी कि यहाँ आके इन स्टॉल्स को, हमारी इस कोशिश को कामयाब बनाएं और उनको खुद भी बहुत अच्छा लगेगा, क्योंकि महाराष्ट्र के लोगों को बहुत बार, हमें भी आदत, मेरी भी महाराष्ट्रीयन खाना खाने की आदत हो गई है, तो मुझे भी ये मसाले बहुत बार बड़ी कोशिश करके सांगली से, कहीं कोल्हापुर से मंगाने पड़ते हैं. तो ये एक बहुत अच्छा एक अवसर है कि उनको भी बहुत सारी चीज़ें ईजिली अवेलेबल हो जाएंगी. लेकिन मैडम ये हमने पहली बार देखा है कि महाराष्ट्र सदन में 10 साल में ऐसे कुछ तो स्टॉल लगाए गए हैं. ये 6 ही स्टॉल क्यों? और दूसरी एक बात है, जैसे कि यहाँ पे प्रगति मैदान पे एक बड़ा एग्जीबिशन बनता है, वैसे ही नाबार्ड हो या फिर जो घरेलू काम करती है महिलाएं, उनके लिए महाराष्ट्र सदन में भी ऐसे कुछ एक साल में 10 दिन या हफ्ता भर का कुछ स्टॉल लगाने की आपकी योजना है क्या? इसके ड्यूरेशन बहुत कम है, तो ज़्यादा लगाने की और कुछ भी जो पदार्थ है उनके भी स्टॉल लगने चाहिए. और नहीं, ये बिल्कुल लगने चाहिए. ये एक छोटी सी पहल है और इसका सक्सेस रेट देखते हुए, इसके हमारे कैसा इसमें हमारे को रिस्पांस मिलता है ये देखते हुए एक इसका बड़ा एग्जीबिशन हम लोग प्लान करने वाले हैं. जी.
असा नंदुरबार जो जिल्हा आहे तो आदिवासी जिल्हा आहे. तर आम्ही आदिवासी जिल्ह्यातून आलेले आमची शेतकरी उत्पादक कंपनी अम्मू अक्का 100 या कंपनीत आमचे 1100 सभासद आहे. तर पहाडी एरियामधला जो आमचा आमचूल आहे तो नाबार्डच्या मदतीने GI नामांकित झाला. तसेच आमची जो चिली आहे तिला बी GI मिळाला. तर ही आमचा आमचूल आणि जी मिरची आहे हिला जागतिक लेवलचा एक दर्जा आणि एक ग्राहक आम्हाला मिळतो आहे. तर मी केंद्र शासनाचा आणि नाबार्डचा खूप खूप आभारी आहे का आमचे सारख्या शेतकऱ्यांना हे गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास या प्रवासात आम्हाला एक वेगळा अनुभव पण मिळतो आहे आणि आमच्या मालाला एक जागतिक लेवलचा दर्जा प्राप्त होणार आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार आहे. माझं नाव आसिफ शेख आहे. मी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्थेत कार्यरत आहे आणि आम्ही नाबार्डच्या अर्थसहाय्याने 1100 शेतकऱ्यांना एकत्र गोळा करून एक शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलेली आहे. येस, नक्कीच आम्ही माझी आई आणि आम्ही इथं आलो आहे राधिका महिला बचत गटाच्या माध्यमातून आणि नाबार्डच्या सपोर्टने महाराष्ट्र सदनामध्ये आम्ही हा स्टॉल लावला आहे. आपल्याकडे 10 प्रकारचे मसाले जे महाराष्ट्राच्या परंपरेच्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकावर कुटलेले मसाले आपण इथं आणलेले आहेत. 5 प्रकारच्या चटण्या आहेत म्हणजे शेंगदाण्याची, कारळ्याची, खोबऱ्याची, तिळाची, अशा वेगवेगळ्या जवसाची अशा वेगवेगळ्या चटण्या आहेत. भरल्या वांग्याचा रेडीमेड मिक्स मसाला आहे, कोल्हापुरी मसाला आहे, मालवणी मसाला आहे, गोडा मसाला, काळा मसाला, असे विविध प्रकारचे मसालेसुद्धा आम्ही इथं आणलेले आहेत. महाराष्ट्रातले जे दिल्लीतले महाराष्ट्रीयन असतील आणि हे पाहणारे सगळेच मराठी लोक असतील सगळ्यांनाच मी आवाहन करतो की महाराष्ट्र सदनामध्ये येत्या 3 दिवसामध्ये आपण नक्की भेट द्या. तसेच आमचे मसाले हे आता ONDC प्लॅटफॉर्मवरती पेटीएम मॉल असेल, माय स्टोअरवरतीही उपलब्ध होणार आहेत. तसेच आपण हे ऑनलाईनही ऑर्डर करू शकता. नाव काय तुमचं? माझं नाव निखिल बेलोटे, माझी आई शिल्पा बेलोटे हे सगळे मसाले बनवतात आणि बचत गटातील महिलांच्या मदतीने हे सगळे मसाले घरगुती पद्धतीने बनवले जातात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.